UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। दिल्लीतील दौऱ्यानंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिली भेट। विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे सक्रिय। वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा। महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा शिंदेंकडून आढावा। शिवसेना आमदारांसोबतही बैठक। एकनाथ शिंदेंची ज्युपिटर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी। ताप घशाचा संसर्ग झाल्याची माहिती। प्रकृती उत्तम, चेकअपसाठी आलो होतो। तपासणीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल। सध्याच्या नट्यात शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती। मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरेंचं वक्तव्य। परिस्थिती नक्कीच जटिल, आमचे सगळे निर्णय एकनाथ शिंदे घेणार। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। नव्या सरकारच्या शपथविधीची लगबग। आझाद मैदानावरील तयारीचा महायुतीच्या नेत्यांकडून आढावा। पंतप्रधान मोदींसह 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि संत महंतही सोहळ्याला हजर राहतील। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं जाईल, तर शरद पवारांसह मवियातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळणार। 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी। भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार, तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ घेणार। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी सत्तेत यावं, शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं। शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांची मागणी। गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गृहनिर्माण खात्यावर दावा। सूत्रांची माहिती। अमित शहा आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता। मंत्रिमंडळाबाबत चर्चा होईल तेव्हा आम्ही बाजू मांडू। सुनील तटकरेंची माहिती। स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदादा गट 2 आणि शिंदे गट 3 नंबरवर। त्यामुळे शिवसेनेएवढीच मंत्रिपदं राष्ट्रवादीला द्या, भुजबळांची मागणी। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली जे.पी. नड्डांची भेट। महायुती सरकारमध्ये आरपीआयला 1 मंत्रिपद देण्याची आठवलेंची मागणी। विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलला असता। जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण बदलत गेलं। विधानसभा निकालावरून राज ठाकरेंची टोलेबाजी। मनसेकडून गिरगावमधील परप्रांतीय व्यापाऱ्याला चोप। भारतीय व्यापाऱ्याकडून मारवाडीमध्ये बोलण्याचा आग्रह। महिलेचा आरोप। मलबार हिल परिसरातली घटना। ठाणेकरांपुढे पाणी संकट। पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। बेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही परिणाम। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा। थंडीचा जोर कमी होऊन ढगाळ वातावरण। आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहल बॉम्ब न उडवण्याची धमकी। उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाला धमकीचा मेल। पोलीस आणि सीआयएसएफ कडून ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।